नमस्कार मित्रांनो तुम्ही जर गाई पालन करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे। तर त्यासाठी गाई गोठा असं तुमचं शासनामार्फत तुम्हाला 78,000 रुपये तुम्हाला तुमच्या बँक खात्यात अकाउंटला भेटणार आहेत। तर मित्रांनो, गाई पालन करत असताना शेडची रचना कशी करायची तर तुम्ही या व्हिडिओमध्ये शेडची रचना बघत आहे। तर या शेडची रचना तुम्हाला चौभोवताने जाळी मारायची आहे। त्यानंतर तुम्हाला इथं दरवाजासाठी तुम्हाला तिथं 2 गेट करायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला चौभोवत जाळी मारून घ्यायची आहे। त्यानंतर तुम्हाला गाईमध्ये तुम्हाला कोणत्या गाई निवडायच्या तर त्याचं पूर्ण तुम्ही कलर पहा, त्याची तब्येत पहा, त्यानंतर त्याची कानं, तोंड, शिंग आणि पूर्ण मित्रांनो, गाय गोठा करत असताना तुम्हाला एक घ्यावायची काळजी। तर काळजी करत असताना मित्रांनो, तुम्हाला गाईच्या शेडमध्ये तुम्हाला खाली ओलसरपणा दिसायला नको आहे। त्यानंतर गाईची दावण अशा प्रकारे मध्ये या जायला रस्ता ठेवायचा थोडा, ह्या साईडला दावण खाद्य टाकता आलं पाहिजे आणि ह्या साईडला आपले 5-6 जनावर बसतात, त्या साईडला 5-6 जनावर बसावं असं ठेवायचं आणि त्यानंतर मध्यभरात दोन्हीच्या मध्ये पाण्याचं बकेट एक ठेवायचं आहे। त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला पाण्याचं बकेटमध्ये ठेवलं असताना त्यांना जेव्हा तहान लागेल, पाणी पिवायचं वाटेल त्यावेळेस गाई त्यामध्ये पाणी पिणार आहेत। आणि त्यानंतर तुम्हाला चारा साईडला बाजूनं जे दिसतं त्याच्यामध्ये चारा टाकायचा आहे। चारा त्यांना खाऊ वाटेल तसं ते खाणार आणि त्यांना 2 दिवसातून 2 वेळेस फक्त चारा टाकायचा आहे आणि त्यानंतर पाण्याची ऑटोमॅटिक पाणी यावं असं करून घ्यायचं आहे। त्यानंतर त्याची अशा प्रकारचं विल्हेवाट चांगलं असं मैदान म्हणजेच त्यानंतर कडांनी पूर्ण कंपाऊंडला जाळी मारून घ्यायची आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला बंदिस्त असं मुक्त संचार असं गाई पालन त्यामध्ये करायचं आहे। मुक्त संचारमध्ये 2 प्रकार आहेत मित्रांनो, तुम्हाला अर्धबंदिस्त आणि पूर्ण बंदिस्त। आणि मुक्त संचार बंदिस्त गाई पालन करत असताना मैदानामध्ये असं झाड वडाचं किंवा तुमच्या शोचं झाड असं लावलं पाहिजे, कारण त्याला जर गाईला जर खांजवायचं असेल तर त्याला ते जाऊन गाई घासते आणि त्यानंतर त्यांना सावलीही त्या झाडापासून त्यांना मिळते। तर मित्रांनो, आपलं शेड कसं वाटलं ते नक्की कमेंटमध्ये सांगा।